आता चर्चेचं काय राहिले, वाशीला एवढी मोठी चर्चा केली ना, गुलाल वाढला, तिथंच आमची फसवणूक केली। या ठिकाणी मराठा समाज ताकदीनं उभा राहिलेला आहे। आता कुठलेही कितीही समोर वादळ आलं, इव्हन सुनामी जरी आली अपोजिट साईडला, तरी मराठा समाज या ठिकाणी थांबणार नाही। या सरकारच्या नाकावर टिचून मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण घेणार आणि घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि त्याच्याशिवाय ही मुंबई सोडणार नाही। जर ही एका दिवसात इथलं शासन पालटू शकतात आणि दुसरं शासन बसू शकतात, एका दिवसात नोटबंदी करू शकतात, एका दिवसात तुम्हाला कुठल्या राजकीय पैसा उचलायचा उचलून त्याला जेलमध्ये टाकू शकतात। फक्त शासनाची मनातून इच्छा पाहिजे। जर इच्छा असेल एका दिवसात सगळं होतंय साहेब, हे फक्त त्यांना करायचं नाही आणि ओबीसीच्या आडून मराठा समाजाला ताणून ठेवायचं आहे, हे योग्य नाही आहे। ह्याच्यात मराठा समाजात प्रस्थापित आहेत पण सर्वच प्रस्थापित नाहीत। ह्याच्यात गोरगरीब जनता आहे, मोजमजुरी करणारी, धुणे भांडे करणारी अशी पण जनता आहे। तुम्ही खरं रूप जे आहे ना मराठ्याचं खरं रूप तुम्ही खेड्याकडे जा, त्यांची असणारी घरदार बघा, मातीचे घर आहेत, पत्र्याचे घर आहेत, मॅक्झिमम तर पत्र्याचे घर आहेत, कारण त्याला घर बांधण्यासाठी ही घरकुल येतात ते पण त्यांना देऊ देत नाही, कारण ही मराठा समाज असल्यामुळे त्याला ते पण भेटत नाही। ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या आहेत। म्हणून मुख्यमंत्र्यांनी शहाणं व्हावं। मराठा समाज बी त्यांना डोक्यावर घेईल आरक्षण दिल्यावर, जसं ओबीसी घेतात ना, तर आमचे अर्धे बांधव ओबीसीमध्ये गेलेलेच आहेत ना, किती राहिलेत? फक्त मराठवाड्याने काही भाग सोडला तर बाकी सगळे ओबीसीमध्येच आहेत ना। 84ला जे काही शरद पवार साहेबांनी किंवा 94ला जे खिरापतसारखं मराठीचं जे आरक्षण आहे ते इतर समाजाला 2%, समजा जसं की एनटीला 2% दिलं, धनगरला 3% दिलं, हे असं वाटलं गेलं। मग ही मराठ्याच्या हिश्श्याचं आरक्षण आहे, आम्ही ओबीसीचं कुठलंही त्यांच्या हिश्श्याचं किंवा ओबीसीमधलं आम्हाला द्या असं कधीच मराठा समाज म्हणत नाही। जे आमच्या हक्काचं आहे, संविधानामध्ये तरतूद आहे किंवा बसतंय, बाबासाहेबांनी दिलेलं आहे। फक्त आमच्यात काय झालं की पंजाबराव देशमुख असताना ज्यावेळेस घ्यायची परिस्थिती त्यावर मराठ्याचे लोक नको म्हणले, आम्हाला मराठाची गरज नाही। आणि त्यावेळेस ठीक होतं, 200 एकर 50 एकर शेती होत्या, ते संपूर्ण होतं, त्याच्यामध्ये नको म्हणले। उलट त्या मराठ्याचा स्वाभिमान आहे, त्यांनी इतर समाजाला घ्या म्हणले। पण आता परिस्थिती अशी झाली की जी 200 एकर होता किंवा 100 एकर होता तो शेतकरी आता 1 एकरवर, 1.5 एकरवर, 2 एकरवर झाला आहे। शिक्षणाचं असणार आपल्या टोटल देशामध्ये किंवा राज्यामध्ये हे बाजारकरण झाले, कुठलंही शिक्षण हे स्वस्त राहिलेलं नाही आहे। मग आता जर समजा एका कास्टमध्ये ओबीसीमधला विद्यार्थ्याला समजा 200 रुपये किंवा 1600 रुपये फीस पडते आणि तीच ओपनवाला आहे त्याला जवळपास 1,80,85,000 फीस पडते। त्याच्यानंतर अभ्यासामध्ये कुठलेही आमचे मराठा समाज कमी नाहीत, 80, 85, 92% मार्क घेतात, परंतु 55वाला 45वाला ओबीसीचा लागतो पण 92वाला आमचा ओपनचा लागत नाही। ही ओपनवर अन्याय आहे का नाही? म्हणून सर्व समाजाने ह्याचा विचार करायला पाहिजे की मराठा कुठलाही ओबीसीच्या विरोधात नाही आहे। ओबीसीचं राजकीय आरक्षण आम्ही मागत नाहीत, आम्हाला जे हक्काचं आरक्षण जी संविधानाने दिलं आहे, बाबासाहेबांनी तरतूद करून दिलेली, तेच आरक्षण आम्हाला पाहिजे आहे। सरकारने प्रयत्न केलं होतं की आपण बसू आणि याच्यावर बोलू आणि काहीतरी मार्ग काढून घेऊ, पण त्याच्यावर पण नकार दिलं। कधी ह्यांनी चर्चेसाठी बोलवलं? मनोज दादा जरांगे साहेबांनी जी जानेवारीमध्ये आंदोलन झालं, उपोषण कुठं ह्याला वाशील नाही आंतरवेल सरडीला, तिथं तिथले स्थानिक आमदार सुरेशांना दस येऊन ते उपोषण सोडवलं। आणि त्याच्यानंतर त्यांना जी वेळ पाहिजे होता की सरकार आमचं आत्ता नवीन आलेलं आहे, 1 महिना झालेले, 2 महिने झाले, आम्हाला काही वेळ लागेल। आणि मागण्या कुठल्या आहेत? मागण्या तेच आहेत ना, जे की वाशीला जी मुख्यमंत्री शिंदे साहेब होते त्यांनी जे गॅजेट काढलं सगळ्या सोयीची अंमलबजावणी करण्यासाठी, त्याला आज 2 वर्ष झाले। त्याचा काय विषय, ते कुठं गेलं, कुठं डस्टबिनमध्ये पडलं का काय, काहीच पता नाही आहे। मागण्या तेच आहेत आणि मागण्या रास्त आहेत, संविधानमध्ये बसणार आहेत, पण ह्या लोकांना बसवायचं नाही आणि ओबीसी आणि मराठा ह्यांना झुंजवत ठेवायचं आहे, हीच रणनीती आहे। नाहीतर मराठ्यांचं आरक्षण 16% आरक्षण हे संविधानामध्ये तरतूद करून ठेवलेलीच आहे। आता चर्चेचं काय राहिले, वाशीला एवढी मोठी चर्चा केली ना, गुलाल वाढला, तिथंच आमची फसवणूक केली। कारण तुम्ही जे गॅजेट काढलं तर गॅजेट काढल्यावर त्याच्यावर जे येणाऱ्या हरकत 3 महिन्याचा निटपरा करायला पाहिजे होता आणि ती लागू करायला पाहिजे होतं। जर ती लागू केलं असतं तर जरांगे साहेबांना किंवा आमच्या समाजाला इथं आंदोलन करण्याची वेळच आली नसती। तर ही वेळ जी आणलेली आहे केवळ सरकार आणि सरकारची असणारी अनूठी भूमिका, मुख्यमंत्र्याची असणारी अनूठी भूमिका। मुख्यमंत्री फक्त एका समाजाचं नेतृत्व करत नाही, त्यांचं जे काही वाक्य आहे की आमचा DNA समजा ओबीसीचा आहे, अरे तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत, राज्याचे प्रमुख असताना तुमचा DNA फक्त एका समाजापुरते तुम्ही मुख्यमंत्री नाहीत। तुम्हाला ज्यावेळेस लोकसभेला दणका दिला आमच्या मराठा समाजानं तेव्हा तुम्हाला जाग आली आणि त्याच्यातून काहीतरी तुम्ही निर्णय घेतले की जसं की आपली लाडकी बहीण, लाडका भाऊ, ह्याला तुम्ही एक समजा गाजर दाखविल्यासारखं केलं। आणि आमच्या मराठा समाजानं की आम्हाला अपेक्षा होती आणि अजूनही त्यांच्यावर आशा आहे, कारण त्यांनी मराठा समाज जे काही केलं आहे ते आम्ही त्याचं म्हणजे आम्ही त्यांना रिस्पेक्ट देतो किंवा ती आम्हाला जाण आहे। पण आमची अपेक्षा अशी आहे की तुम्ही फाटे फोडू नका।
मराठा समाजाचं 16% आरक्षण संविधानामध्ये आहे. जर आमचा एक भाऊ विदर्भातला जर कुणबीमध्ये आहे, त्याचा व्यवहार आमचा तपासा का आहे. ते बी शेती करतो, तो काही सोनं पिकवत नाही आहे. आम्ही बी कष्टच करतो, शेती करतो. म्हणून ह्या म्हणजे मराठा समाजाला कुठलीही अंत न पाहता आणि कुठलीही चर्चा न करता जेवढ्या काही मराठा समाजाच्या जरांगे पाटलांनी जे काही मागण्या दिल्यात, ते रास्त मागण्यात, ते मागण्या म्हणजे मराठा शेती करणारा तो कुणबी आहे तो डिक्लेअर करा. त्याच्यानंतर जे गॅजेट दिलेलं आहे ते डिक्लेअर करा.